नमस्कार, मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आहोत ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबांध गावात. आपण मागील भागात टाकळीबांधमधील महादेव मंदिर, आजमितीत अखेरच्या घाटका मोडत असलेले यादवकालीन शिवमंदिर व अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली बारव यांची माहिती घेतली आहे. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या भागात आपण टाकळीबांधमधील पुरातन विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर व गावात जागोजागी आढळणारे अनेक शिल्प व इतर भग्नावशेष यांची माहिती घेऊयात. गावातील मध्यवर्ती भागात श्री विठ्ठलाचे एक यादवकालीन मंदिर आपणास पाहावयास मिळते. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार करून रंगरंगोटी केल्यामुळे मंदिराचे प्राचीनपण ध्यानात येत नाही. मंदिराचा सभामंडप नव्याने बांधण्यात आला असून सभामंडपात संतांच्या व महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या नजरेस पडतात. मूळ मंदिराचा सभामंडप 2 पूर्ण स्तंभावर तोडलेला असून स्तंभावर विविध शिल्पांकने आहेत. ऑइल पेंटने रंगरंगोटी केल्याने शिल्पामधील बारकावे ध्यानात येत नाहीत. तसेच यामुळे मूळ मंदिराच्या सौंदर्याला देखील बाधा निर्माण झाली आहे. सध्या मंदिरात असलेली विठ्ठलाची चतुर्भुज मूर्ती अत्यंत सुंदर व देखणी आहे. विठ्ठल मंदिरात शेजारी राहणारे व दैनिक पुढारी व दैनिक केसरीचे पत्रकार असलेले श्री विजय देवलालकर यांनी आमची आपुलकीने विचारपूस केली. तसेच मंदिराची काही माहिती देखील आम्हाला सांगितली. तर गावातील हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. विष्णू स्वरूप मूर्ती चतुर्भुज आहे. 2 हात कमरेवर, एका हातात शंख, एका हातात चक्र, डोक्यावर महादेवाची पिंड आहे. स्पष्ट दिसते ना अशा विषय आहे. एकदम पुरातन आहे. महादेव मंदिर आणि एकाच हा महादेव मंदिर, राम मंदिर आणि विठ्ठल भानुराजाच्या काळामध्ये हे झालेलं महादेव मंदिर पण विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटी खाणी श्री रामरायाचे देखील मंदिर असून हे मंदिर देखील पुरातन आहे. या
या मंदिराच्या सभामंडपात देखील 2 स्तंभ असून यावर देवी सरस्वती व भगवान विष्णूचे वराह अवतार यासारखे शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, माता जानकी व लक्ष्मण तसेच मारुतीरायाची शालिग्राम शैलीत घडवलेला सुंदर मूर्ती आहे. ही मंदिरे पाहिल्यानंतर आम्ही गावात अजून काही खाणाखुणा दिसतात का ते पाहण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलो. आमच्या अपेक्षेप्रमाणे गावात अनेक ठिकाणी आम्हाला प्राचीन मंदिरांची भग्नावशेष, आज अस्तित्वात नसलेल्या मंदिरांचे स्तंभ व काही भग्न मूर्ती आमच्या नजरेस पडल्या. परकीय आक्रमकांचा हा परिपाक आहे की आज टाकळीभान गावातील रस्त्यांवर विखुरलेल्या देवदेवतांच्या मूर्त्या, मंदिरांचे सुंदर नक्षीकाम असलेले खांब आणि पडलेल्या मंदिरांची भिंती आपणास पाहायला मिळतात. टाकळीभानच्या ग्रामस्थांनी आपल्या परीने या विखुरलेल्या खंडित मूर्ती आणि प्राचीन यादवकालीन मंदिरांचे खांब जपण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व पाहत असताना गावातील एक देवीची मूर्ती पाहिल्याशिवाय जाऊ नका असा सल्ला आम्हाला एका ग्रामस्थाने दिला. इसवी सन 1294 पासून देवगिरी आणि दक्षिण भारतावर अल्लाउद्दीन खिलजीची जी आक्रमणे झाली त्याची आणि अहमदनगरची निजामशाही तसेच मुघलांच्या आक्रमणाची झळ ह्या गावास आणि ह्या गावातील अत्यंत पुरातन अशा खूप साऱ्या यादवकालीन मंदिरांना आणि त्यातील देवतांना पोहोचलेली आहे. गावात असलेले देवीचे मंदिर पाडायला जेव्हा हे मूर्तीभंजक विध्वंसक आले तेव्हा गावकऱ्यांनी ही देवीची मूर्ती वाचवण्याचा प्रयत्न केला. गावातून निघताना ग्रामपंचायतीजवळ ही देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ही खंडित मूर्ती अत्यंत विलोभनीय असून येथे आल्यानंतर ही मूर्ती आवर्जून पाहावी. कधी नेवाशाला गेला तर आवर्जून टाकळीभान या गावात भेट देऊन ही मंदिरे आणि तेथील सुंदर मूर्ती पाहायला विसरू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.